नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC वॉरियर ऑल इन वन या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी प्रियांका तुम्हा सर्वांचे स्वागत करते. राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन असू द्या, 11वीचा इतिहास म्हणजेच महाराष्ट्राच्या इतिहासाला पर्याय नाही. महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं की कंबाईनला 7-8 प्रश्न असतात आणि राज्यसेवेला 4-5 प्रश्न येतात. त्याच दृष्टिकोनातून आजपासून आपण 11वीचा इतिहास यावर एक सिरीज चालू करत आहोत. त्यातीलच हा पहिला भाग आहे. आजपासून आपण सुरुवात करूयात. चला तर मग आजला पहिला टॉपिक आहे की समाजसुधारक. त्यातले पहिले आहेत जगन्नाथ शंकर शेट 1803 ते 1865. जगन्नाथ शंकर शेट यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी झाला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचं मूळ गाव होतं. त्यांचं उपनाव हे मुरकुटे होतं. लहानपणीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यांनी त्यांच्या संपत्तीचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी केला. त्यांचे शैक्षणिक कार्य. विद्यावेतनाखेरीज आमचा उद्धार होणार नाही असं त्यांनी एल्फिन्स्टनला स्पष्टपणे सांगितलं होतं. 1822 साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या देशात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी स्थापन झालेली ही पहिलीच संस्था होती. मुंबई आणि मुंबईबाहेर अनेक शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात त्यांना बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिवराव छत्रे यांचे फार मोठे सहकार्य मिळाले. एल्फिन्स्टनच्या स्मारकासाठी जमवलेल्या फंडातून त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केले. सरकारकडून बोर्ड ऑफ एज्युकेशनवर नानांची नियुक्ती झाली. बोर्डाचे 1856 साली विद्या खात्यात रूपांतर झाले. 1845ला दादाभाई नौरोजी भाऊदाजी लाड यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची मुंबईत स्थापना केली. कुठे स्थापना झाली? 1845ला दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी लाड यांनी स्थापन केलेली स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची मुंबईत स्थापना झाली. त्यात नानांनी सर्वतोपरी सहकार्य केले. स्वतःच्या जागेत नानांनी मुलींसाठी शाळा काढली. त्यानंतर ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात त्यांनी सहभाग नोंदवला. मुंबई विद्यापीठाचे ते पहिले फेलो म्हणून होते. जे स्कूल ऑफ आर्ट स्थापन करण्यामध्ये नानांचेही सुद्धा महत्त्वाचे प्रयत्न होते. त्यानंतर त्यांचे सामाजिक कार्य. 1846 साली म्युनिसिपल ॲक्ट संमत होण्यामागे नानांचे प्रयत्न होते. 1840ला जो म्युनिसिपल ॲक्ट संमत झाला त्यामागे नानांचे सहकार्य प्रयत्न होते. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी आणि जिओग्राफिकल सोसायटीच्या स्थापनेत नानांचा सिंहाचा वाटा होता. मुंबई ते ठाणे ही रेल्वे होण्यामागे नानांचेही प्रयत्न होते. आता त्यांचे राजकीय कार्य पाहूयात. 1852 साली दादाभाई नौरोजी यांच्यासह बॉम्बे असोसिएशन ही संस्था मुंबईत स्थापन झाली. ही पहिली राजकीय संस्था आहे. स्थापन होण्यापैकी पहिली राजकीय संस्था बॉम्बे असोसिएशन. 1835ला जस्टिस ऑफ पीस या पदावर त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर नानांचा उल्लेख कुणी कसा केला आहे? आचार्य आत्रे यांनी मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असा नानांचा उल्लेख केलेला आहे. आणि आचार्य जावडेकर यांनी लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे, मध्यस्थी करणारे मुंबईतले पहिले पुढारी असा उल्लेख आचार्य जावडेकरांनी केला आहे. त्यानंतरचे पुढचे आहेत बाळशास्त्री जांभेकर 1812 ते 1846. आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, इतिहास संशोधक आणि विचारवंत. यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले या खेड्यात झाला. तो 6 जानेवारी 1822 झाला. 6 जानेवारी 1822 त्यांचा जन्म झाला. नानांनी शाळेत विद्यार्थी म्हणून शिकत असताना गणिताचे शिक्षक झाले. त्याचबरोबर त्यांनी संस्कृत, इंग्रजी, मराठी, गणित, भूगोल, गुजराती आणि बंगाली व फारसी या भाषांचे ज्ञान घेतले. त्यानंतर त्यांचे शैक्षणिक कार्य पाहूयात. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ते डेप्युटी सेक्रेटरी झाले. त्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक व सरकारच्या शिक्षण खात्यात त्यांनी काम केले. गणित व विज्ञानावर आधारित शून्यलब्धी हे मराठीत पुस्तक लिहिले. गणित आणि विज्ञानावर आधारित शून्यलब्धी हे मराठी पुस्तक लिहिले, हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांचे वाङ्मय क्षेत्रातील कार्य, वृत्तपत्रे आणि वाङ्मय कार्य. 1832 साली त्यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले. ते मराठी आणि इंग्रजी भाषेत निघत होते. त्यानंतर 1840ला दिग्दर्शक नावाचे मराठी मासिक सुरू केले. विज्ञानाचा प्रसार करणे हा त्यामागचा उद्देश होता.
विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी 1840ला दिग्दर्शन हे मासिक सुरू केले. त्यानंतर भारतीय ताम्रपट आणि शिलालेख यांचे संशोधन आणि वाचन करून त्यांनी अनेक निबंध लिहिले. त्यामुळे त्यांना आद्य इतिहासकार असे सुद्धा संबोधले जाते. त्यानंतर बालव्याकरण, नीतिकथा, सारसंग्रह, हिंदुस्थानचा इतिहास, संस्थेचे भाषांतर, इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास इत्यादी त्यांनी ग्रंथ लिहिले. त्यांचे हे ग्रंथ लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांचं सामाजिक कार्य. हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्यांना शुद्ध करून परत स्वधर्मात घेण्याचे त्यांचा विचार होता. यातूनच त्यांना शेषाद्री प्रकरण घडले. म्हणजे त्यांनी हिंदू धर्मातून जे परधर्मात गेले होते त्यांना शुद्ध करून परत स्वधर्मात घेण्याचा त्यांनी विचार बोलून दाखवले होते आणि त्यातून नारायण शेषाद्री हे प्रकरण त्यातून घडले होते. त्यांना आद्य समाजसुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारणावादाचे प्रवर्तक, व्यासंगी पंडित असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर हार्डीकर यांनी त्यांच्याविषयी असं वर्णन केलं आहे की निरपेक्षपणे संपूर्ण आयुष्यभर सर्व प्रकारची झीज सोसून लोकशिक्षण, वाङ्मय आणि इतिहास यांची एकनिष्ठेने सेवा करणारा व त्यागी कार्यकर्ता फार विराळा, असं हार्डीकर यांनी त्यांचं वर्णन केलं आहे. त्यानंतर पुढचे आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. हे महाराष्ट्रातील पहिले धर्मसुधारक, व्याकरण व भाष्यकार आणि स्वतंत्र प्रज्ञेचे पहिले ग्रंथकार होते. त्यांना मराठी भाषेचे पाणिनी सुद्धा म्हणतात. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म मुंबई येथे 1814 झाला. त्यांचे मूळ घराणे वसई जवळील तरखड येथील होते. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांचे शिक्षण झाले. काही काळ त्यांनी जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी काम केले. त्यानंतर 1840ला एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी असिस्टंट टीचर म्हणून कार्य केले. त्यानंतर 1852ला अहमदनगर येथे डेप्युटी कलेक्टर पदावर त्यांची नेमणूक झाली. त्यांनी भिल्लांच्या बंडाचा यशस्वीपणे सामना केल्यामुळे त्यांना राव बहादूर ही पदवी दिली. ते 1862मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा. मानव धर्म सभा. सुरत येथे दुर्गाराम मच्छाराम, दिनमणी शंकर दलपतराय यांच्या सहकार्याने 1844 साली मानव धर्मसभा स्थापन केली. त्यामध्ये त्यांना मूर्तिपूजा अमान्य होती. जाती संस्थेला त्यांनी विरोध केला होता. हिंदू धर्माला शुद्ध रूप आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि याच धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिला होता. तर कोणत्या सभेसाठी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिला होता असं विचारलं जाऊ शकतं, तर ती मानव धर्म सभा. त्यानंतर आहे परमहंस सभा. 1849 साली मुंबई येथे मानवधर्म सभेतील काही अनुयायांसह त्यांनी परमहंस सभा स्थापन केली. मानवधर्म सभेसारखीच त्यांची तत्त्वे होती. त्यामध्ये आत्माराम पांडुरंग, भाऊ महाजन यांसारखी मंडळी या सभेमध्ये होते. त्यांनी जातीभेद मोडून काढण्याचा निर्धार केला होता. एकेश्वरवादाचा पुरस्कार केला होता. सर्व सभासदांना एकत्रित भोजन घ्यावे लागे. या सभेच्या मार्गदर्शनासाठी दादोबा पांडुरंग यांनी परमहंसिक ब्राह्मधर्म हा काव्यग्रंथ लिहिला. कोणता? परमहंसिक ब्राह्मधर्म हा काव्यग्रंथ त्यांनी लिहिला, तो परमहंस सभेसाठी. 1860 सभेचे कामकाज सुरू होते. त्यानंतर सदस्यांची यादी चोरीला गेल्यामुळे ही सभा फुटली. त्यानंतर त्यांचं शैक्षणिक कार्य. त्यांनी 1848 साली ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली. ज्ञानप्रसार आणि सामाजिक जागृती करण्यासाठी त्यांनी ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली 1848ला. त्यानंतर त्यांचे वाङ्मय क्षेत्रातील कार्य. त्यांना मराठी भाषेचे व्याकरण, मराठी नकाशाचे पुस्तक, विद्येचे लाभाविषयी, विधवा श्रुमार्जुन, यशोदा पांडुरंगी, परमहंसिक ब्रह्मधर्म, आत्मचरित्र, शिशुबोध इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले. त्याचबरोबर यमुना पर्यटन या बाबा पद्मनजी यांच्या ग्रंथात दादोबा पांडुरंग यांनी पुनर्विवाहाविषयी लेख लिहिले. तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पुनर्विवाहाविषयी लेख दादोबा पांडुरंग यांनी कोणाच्या ग्रंथामध्ये लिहिले, तर ती आहे यमुना पर्यटनमध्ये बाबा पद्मनजी यांच्या ग्रंथात त्यांनी पुनर्विवाहाविषयी लेख लिहिले. त्यानंतर त्यांना मराठी भाषेचे पाणिनी सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर त्याबद्दल त्यांना न्यायमूर्ती रानडे यांनी त्यांचं वर्णन केलं आहे की सर्व जिज्ञासा करणाऱ्या तत्त्वचिंतकांच्या श्रेणीत दादोबा पांडुरंग यांना अत्युच्च स्थान देण्यात यावे अशी त्यांची योग्यता आहे, असं रानडे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर पुढचे आहेत गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी. 1823 ते 1892. महाराष्ट्रातील
राष्ट्रवादी विचारांचे प्रवर्तक होते. त्यांचा जन्म पुणे येथील 18 फेब्रुवारी 1823 मिळाले. 1823 साली झाले. त्यानंतर त्यांचे उपनाव हे सिद्धहे होते. त्यांचं उपनाव काय होतं? सिद्धहे. सिद्धहे त्यांचं उपनाव होतं. शिक्षणानंतर 1844 भाषांतरकार म्हणून त्यांनी नोकरी मिळाली. 1846 म्युन्सक म्हणून काम केले. 1852 असिस्टंट कमिशनर, 1862 अहमदाबाद येथे असिस्टंट जज म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांना पुढील पदव्या भेटल्या. त्या जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर ह्या त्यांना पदव्या भेटल्यात. 1880 मुंबई इलाख्याच्या विधिमंडळाचे ते सभासद झाले होते. मुंबई इलाख्याच्या विधिमंडळाचे सभासद झाले होते. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी लोकहितवादी हे मासिक सुरू केले होते. कोणते मासिक? तर त्यांनी लोकहितवादी हे मासिक कधी सुरू केले होते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर निवृत्त झाल्यानंतर लोकहितवादी हे त्यांनी मासिक सुरू केले होते. तर त्यांचं वाड्मयीन आणि वृत्तपत्र क्षेत्रातील कार्य पाहूयात. 1848 भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात त्यांनी लोकहितवादी या नावाने लिहायला सुरुवात केली. त्यांनी शतपत्रे लिहिली. ती समाजाला उद्देशून होती. शतपत्रे 108 होती. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर 36 ग्रंथ लिहिले. त्यानंतर लक्ष्मीज्ञान, हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारणे, स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्था, ग्रामरचना इत्यादी महत्त्वाचे त्यांनी ग्रंथ लिहिले. तर ग्रामरचना ग्रंथ कुणी लिहिला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर हिंदुस्थानचा इतिहास, गुजरात, लंका, राजस्थान, पानिपत इत्यादी विषयांवर त्यांनी लेखन केले. पृथ्वीराज चव्हाण, स्वामी दयानंद सरस्वती यांचे त्यांनी चरित्र लिहिले. तर पृथ्वीराज चव्हाण आणि स्वामी दयानंद सरस्वती यांचे चरित्र कुणी लिहिले? तर ते लोकहितवादी. ठीक आहे. त्यानंतर नासी इनामदार यांच्याविषयी असं म्हणतात की पेशवाईच्या अस्तानंतर संधी काळात व संक्रमण अवस्थेत जी वैचारिक क्रांती या भागात झाली तिचे नेतेपद लोकहितवादींना बहाल करण्यास प्रत्यवाह नाही. इंग्रजी काळातील बुद्धिवादी नेता असेच त्यांचे वर्णन करावे लागेल असं नासी इनामदार यांनी म्हटलं आहे. त्यानंतरचे पुढचे आहेत भाऊदाजी लाड. मूळ गोव्यातील पेडणे तालुक्यातील पोरसे या गावचे रहिवासी होते. त्यांचे मूळ नाव रामचंद्र विठ्ठल लाड असे होते. त्यांचा जन्म मांजरी येथे 1824 झाला. 1845 साली मुंबई येथे ग्रँट मेडिकल कॉलेज त्यांनी सुरू केले. भाऊने कॉलेजात प्रवेश घेतला होता. त्यानंतर 1851 वैद्यकीय पदवी घेतली. मुंबईतील धनवंतांच्या मदतीने गरिबांसाठी त्यांनी दवाखाना काढला होता. कुष्ठरोगांवर त्यांनी एक उत्कृष्ट औषध शोधल्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणूनही ओळखले जाऊ लागले. देवीची लस लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले होते. त्यानंतर त्यांचं राजकीय कार्य. ब्रिटिश आमदानातील भारतीयांना समानतेची वागणूक मिळवण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. 1852 साली सुरू झालेल्या बॉम्बे असोसिएशनचे ते पहिले सरचिटणीस होते. 1845 साली स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची त्यांनी स्थापना केली. त्यांचं वाड्मयीन कार्य आणि ऐतिहासिक कार्य पाहूयात. जनधर्माची परंपरा, जैन पट्टिवताचा कालानुक्रम, हेमाद्रीचा काल इत्यादी त्यांनी संशोधनपर ग्रंथ लिहिले. त्यानंतर त्यांचे वाड्मय द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊदाजी या नावाने प्रकाशित झाले. तर त्यांचं वाड्मय हे कोणत्या नावाने प्रकाशित झालं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तो आहे द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊदाजी. त्यानंतर त्यांचं वर्णन कुणी कोणत्या शब्दात केले ते पाहूयात. गात्रो माडखोलकर यांनी असं म्हटलंय की भाऊदाजी हे नुसते सनदशीर राजकीय चळवळीचे प्रवर्तक आणि प्रवक्ते नव्हते, तर भारतीय स्वातंत्र्याचे आद्यद्रष्टे आणि उद्घोषकही होते. त्यानंतर रानडे यांनी असं म्हटलंय की मनाची सार्वजनिक चळवळीकडे प्रवृत्ती होण्यास भाऊदाजी लाड, दादाभाई नौरोजी, थोर समाजसुधारकांनी प्रत्यक्ष उदाहरणेच कारणीभूत ठरली. भाऊ लाड यांनी इंग्रजी राजवटीच्या काळात गतिहीन झालेल्या समाजाला जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यानंतर पुढले आहेत विष्णुशास्त्री पंडित. यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील बावधन हे होते. शिक्षणानंतर त्यांनी नोकरी करता करता विधवा विवाहांचे कार्यही हाती घेतले होते. त्यांनी इंदुप्रकाश या वृत्तपत्रात 1864 साली उपसंपादक म्हणून काम पाहण्यास प्रारंभ केला. हे वृत्तपत्र 1862 साली सुरू झाले होते. त्यानंतर नाना फडणवीस यांची बखर, ब्राह्मण कन्या विवाह, इंग्रजी मराठी कोश, विधवा विवाह, संस्कृत आणि महाराष्ट्र धातुकोश, शुद्ध धर्म, स्मृतिशास्त्र इत्यादी त्यांनी पुस्तके लिहिली. त्यानंतर सुधारणाविषयक विचार आणि कार्य. त्यांनी स्त्रियांच्या सुधारणेचा मुद्दा हाती घेतला होता. 1865 साली विधवा पुनर्विवाह उद्योजक मंडळाची त्यांनी स्थापना केली होती. तर 1865ला विधवा पुनर्विवाह उद्योजक मंडळी स्थापन केली होती. त्यानंतर 1874ला पहिली पत्नी वारल्यानंतर त्यांनी कुसूबाई
या विधवेशी विवाह केला होता. कोणती विधवा होती तर कुसूबाई या त्यांचं नाव होतं. त्यानंतर आपले पुढले आहेत भाऊ महाजन. 1815 ते 1890. त्यांचं मूळ नाव भाऊ महाजन कुंटे होतं. त्यांचा जन्म कुलाबा येथे कुलाबा जिल्ह्यातील म्हणजेच आताचा रायगड या जिल्ह्यातील पेन येथे 1815 झाला. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकरांचे ते वर्गमित्र होते. दर्पण आणि दिग्दर्शकमध्ये त्यांनी लेखन केले होते. प्रभाकर नावाचे साप्ताहिक त्यांनी सुरू केले. धूमकेतू आणि ज्ञानदर्शन मधून सामाजिक विषयांवर त्यांनी लेखन केले. कुठून? धूमकेतू आणि ज्ञानदर्शन इथून त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यानंतर प्रभाकर या वृत्तपत्रातून लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिली होती, हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर त्यांचा जन्म 1890 त्यांचा मृत्यू झाला. पुढचे आहेत विष्णुबुवा ब्रह्मचारी 1825 ते 1871. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील शिरवली येथे झाला. त्यांचे नाव विष्णू भिकाजी गोखले हे त्यांचे मूळ नाव होते. विष्णू भिकाजी गोखले हे त्यांचं मूळ नाव होते. त्यानंतर विष्णुबुवांनी ख्रिश्चन धर्मप्रसारकांना उत्तर देण्यासाठी मुंबईत जाहीर व्याख्याने दिली. वैदिक धर्मावरील आक्षेप चुकीचे असल्याचे त्यांनी वैदिक धर्माची महानता पटवून सांगितली. म्हणजे वैदिक धर्मावर जे चुकीचे आक्षेप झाले होते ते त्यांनी समाजाला पटवून चुकीचे आहे ते दाखवून दिले आणि त्यांनी वैदिक धर्माची महानता समाजाला पटवून दिली. त्यानंतर वर्तमान दीपिका या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी दैनिक धर्मग्रंथावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. प्रौढविवाह, पुनर्विवाह, घटस्फोट, शुद्धीकरण याविषयी त्यांचे विचार पुरोगामी विचार होते. त्यानंतर भावार्थ सिंधू, वेदोक्त, धर्मप्रकाश, सुखनारायण, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, सहज स्थितीचा निबंध, बोधसाकर रहस्य, सेतुबंधांनी टीका इत्यादी त्यांनी ग्रंथ लिहिले. त्यानंतर 18 फेब्रुवारी 1871 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढले आहेत सावित्रीबाई फुले 1831 ते 1897. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. महात्मा फुले यांना त्यांनी निष्ठेने साथ दिली. महाराष्ट्रातील त्या पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत. महात्माजींनी सुरू केलेल्या बालहत्या प्रतिबंध गृहातील अनाथ मुलांचे त्यांनी संगोपन केले. 1897ला पुण्यातील प्लेगच्या साथीच्या वेळी रोग्यांची शुश्रूषा केली. प्लेगमुळेच त्यांचा मृत्यू झाला 10 मार्चला. त्यांनी 52 काशी, सुबोध रत्नकार आणि काव्य फुले हे साहित्य लिहिले. तर सावित्रीबाईंचे कोणते साहित्य लिहिले हे प्रश्न विचारू शकतात. तर त्यांचा आहे 52 काशी, सुबोध रत्नकार आणि काव्य फुले. त्यानंतर बाबा पदमनजी यांचा जन्म 1831 रोजी बेळगाव येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव मुळे होते. बाबा पदमनजी मुळे. त्यांच्या घराण्यात सुरतमध्ये जडज विहारांचा व्यापार केला जात आणि त्याचा ओढा धर्मप्रचार आणि अभ्यासाकडे होता. म्हणजे त्यांच्या घराण्याचा व्यापार होता जडज विहारांचा आणि त्यांचा ओढा हा धर्मप्रचारण आणि धर्म अभ्यासाकडे होता. मुंबईत आल्यानंतर त्यांनी इंग्रजी, मराठी, संस्कृत, कन्नड, गुजराती अशा भाषांचा अभ्यास केला. मुंबईत त्यांनी विल्सन फ्री स्कूलमध्ये शिक्षण घेतले. ख्रिस्ती धर्मातील मानवतावादामुळे ते ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाले. 1854 साली त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. पुणे येथे आल्यानंतर फ्री चर्च या शाळेत त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. पुढे त्यांच्यावर बायबल आणि ट्रस्ट सोसायटीच्या संपादकाचे काम केले. मूर्तिपूजा आणि जातिभेदाला त्यांनी विरोध केला. परमहंस सभेचे ते सक्रिय सदस्य होते. विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते. यमुना पर्यटन या कादंबरीतून त्यांनी दुःखाला वाचा फोडली. त्यांची मूळ कादंबरी यमुना पर्यटन यांनी स्त्रियांच्या दुःखाला त्यांनी वाचा फोडली. त्यानंतर त्यांचे आत्मचरित्र होतं अरुणोदय. त्यांनी मराठी इंग्रजी संस्कृत मराठी असे शब्दकोश लिहिले. त्यांचं आत्मचरित्र अरुणोदय आणि त्यांनी शब्दकोश कोणते लिहिले? मराठी, इंग्रजी मराठी आणि संस्कृत मराठी. त्यानंतर आहे सार्वजनिक काका म्हणजेच आपले गणेश वासुदेव जोशी. 9 एप्रिल 1828 रोजी सातारा येथे त्यांचा जन्म झाला. पुण्यात शिक्षण घेऊन वकिलीचा व्यवसाय सुरू केला. वासुदेव बळवंत फडक्यांचे त्यांनी वकीलपत्र घेतले होते. 1870 साली श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सार्वजनिक सभा स्थापन केली. 1870 साली पुण्यात सार्वजनिक सभा त्यांनी स्थापन केली. त्यानंतर 1876 ते 77 मधील दुष्काळात सार्वजनिक सभेमार्फत दुष्काळग्रस्त लोकांना भरीव मदत केली. देशाच्या उन्नतीसाठी
लघु उद्योगांचा आग्रह धरला, स्वदेशीचा पुरस्कार केला आणि स्वदेशी मालाची दुकाने काढली. त्यांनी जातीभेदाला विरोध केला. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा पुरस्कर्ते होते. त्यानंतर पुढचे आहेत रा. घो. भांडारकर 1837 ते 1925. प्रार्थना समाजाचे सहसंस्थापक म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म मालवण येथे 6 जुलै 1837 झाला. त्यांचे आडनाव पत्की असे होते. भांडारकरांचे आडनाव पत्की असे होते. मुंबई विद्यापीठातून MA ची पदवी घेतली. जर्मन विद्यापीठाची त्यांना PhD मिळाली. भाषातज्ज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक, प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित असं त्यांना म्हणत. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणून त्यांनी विचाराला कृतीची जोड दिली. त्यानंतर मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह सोसायटीचे ते सदस्य झाले. केंद्रीय लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य झाले. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, वैष्णविझम, शैवइझम अँड अदर मायनर रिलिजन्स, हिस्ट्री ऑफ इंडिया आणि मध्ये त्यांनी विपुल लेखन केले. त्यानंतर आहे बेहरामजी मलबारी 1853 ते 1812. गुजरातमधील बडोदा येथे पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण इंग्रजी मिशनरी शाळेत झाले. बालविवाहाच्या प्रथेला त्यांनी विरोध केला. विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी प्रयत्न केले. इंडियन स्पेक्टॅक्टर हे त्यांनी साप्ताहिक लिहिले. दादाभाई नौरोजी यांच्या व्हॉइस ऑफ इंडिया या नियतकालिकात त्यांनी लेखन केले. दयाराम गिडुमल यांच्या मदतीने त्यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केली. सेवा सदन ही संस्था स्थापन करण्यात बेहरामजी मलबारी यांना कोणाची मदत होती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते आहे दयाराम गिडुमल. त्यानंतर गुजरात अँड गुजरातीज, नीतिविनोद, बालविवाह, महिलांवर सक्तीने लादण्यात आलेले वैधव्य इत्यादी त्यांनी ग्रंथाचे लेखन केले. त्यानंतर पुढच्या आहेत पंडिता रमाबाई. यांचा जन्म कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्यातील गंगामुळे या गावी झाला. त्यांचे आडनाव डोंगरे असे होते. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्यांचं मूळ आडनाव काय होतं, तर पंडिता रमाबाईंचे मूळ आडनाव डोंगरे होते. वडिलांकडून प्राचीन हिंदू शास्त्राचे त्यांनी शिक्षण घेतले. 16व्या वर्षी आई वडिलांचा मृत्यू झाला आणि बंधू श्रीनिवास यांच्यासह त्यांनी तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रेला ते निघून गेल्या. कलकत्ता येथे ज्ञानाची चुणूक त्यांनी दाखवून दिली. लोकांनी त्यांना सरस्वती आणि पंडिता इत्यादी पदवी दिल्या. पतीच्या निधनानंतर त्या पुण्यात आल्या. 1852 साली आर्य महिला समाजाची स्थापना केली. हंटर कमिशनसमोर त्यांनी साक्ष दिली. हंटर कमिशनसमोर साक्ष देणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. त्यानंतर मिशनऱ्यांच्या मदतीने त्यांनी इंग्लंड आणि अमेरिकेत त्या गेल्या. ख्रिश्चन धर्माचा त्यांनी स्वीकार केला होता. आतापर्यंत त्यांनी ख्रिश्चन धर्माचाही स्वीकार केला. 1889 मुंबईत शारदा सदन या संस्थेची स्थापना केली. निराश्रित आणि विधवा स्त्रियांच्या राहण्यासाठी त्यांनी ही व्यवस्था स्थापन केली होती. शारदा सदन निराश्रित आणि विधवा स्त्रियांसाठी होतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 1890 त्यांनी शारदा सदन ही पुण्याला हलवली. त्यानंतर केडगाव येथे मुक्ती सदन ही संस्था स्थापन केली. यामध्ये अनाथ आणि विधवांच्या स्त्रियांच्या शिक्षणाची आणि निवासाची व भोजनाची सोय होती. अनाथांना मुक्त केलं, असं लक्षात ठेवू शकता की अनाथांना मुक्त केलं. मुक्ती सदन अनाथांसाठी. त्यानंतर बायबलचे मराठी भाषांतर केले. स्त्रीधर्मनीती, दी हायकास्ट हिंदू वुमन इत्यादी त्यांनी ग्रंथ लिहिले. त्यानंतर महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 1842 साली निफाड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात आणि पुढील शिक्षण मुंबईमध्ये झाले. एल्फिस्टन कॉलेजमध्ये इंग्रजी आणि इतिहासाचे ते प्राध्यापक झाले. पुढे एल्फिस्टन कॉलेजमध्ये ह्यांनी सुद्धा प्राध्यापक म्हणून कार्य केलं. पुढे ते न्यायाधीश म्हणून पुण्यात आले. त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्यानंतर सामाजिक परिषदेची स्थापना 1887 साली केली. मुंबई येथे विधवा विवाह घडवून आणला. सनदशीर राजकारणाचा पाया घातला. हिंदी राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची जोड मिळाली. पुण्यात त्यांनी वसंत व्याख्यानमाला सुरू केली. त्यानंतर त्यांचं द राईज ऑफ मराठा पॉवर हे पुस्तक विशेष गाजले. त्यानंतर आपण पुढचं पाहूयात की महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा चळवळी, त्यामध्ये आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 साली मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. 1875 मुंबई येथे आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती.
त्यानंतर 1877 साली आर्य समाजाची लाहोर येथे शाखा स्थापन केली. त्यानंतर आर्य समाजाचे मुख्यालय लाहोर हेच बनले. आर्य समाजाची स्थापना 1875 साली झाली, ती मुंबईमध्ये होती. त्यानंतर 1877 साली लाहोर येथे शाखा स्थापन झाली आणि त्याचे मुख्यालय लाहोर हेच बनले. त्यानंतर आर्य समाजाचे तत्त्वज्ञान आपण पाहूयात. आर्य समाजाला वेद आणि त्यातील तत्त्वज्ञान हे खरे तत्त्वज्ञान, वेद व त्यातील तत्त्वज्ञान हेच खरे तत्त्वज्ञान असं आर्य समाजाचे तत्त्वज्ञान होते. वेद अपौरुषेय असून वेद हे हिंदूंचे खरे धर्मग्रंथ व वेदकालीन समाजव्यवस्था ही आदर्श समाजव्यवस्था आहे असं त्यांचं मत होतं. परमेश्वर एकच असून तो निराकार, सर्व शक्तिमान, दयाळू, कृपाळू व सर्व सृष्टींचा नियंता आणि निर्माता आहे. वेद अध्ययनाचा हक्क सर्व मनुष्यमात्रांना आहे. त्यानंतर चातुर्वर्ण्य हा जन्मसिद्ध नसून गुणकर्मावर अवलंबून असावेत. चातुर्वर्ण्य हे जन्मसिद्धावर नसून तर गुणकर्मावर अवलंबून असावेत असं त्यांनी मांडलं. त्यानंतर शुद्धीकरणाने कोणाचाही हिंदू धर्मात प्रवेश घेता येईल. त्यानंतर अस्पृश्यता धर्मकांड त्यांना मान्य नव्हती. त्यानंतर त्यांनी वेदांकडे परत चला हा त्यांनी धर्मबांधवांना संदेश दिला. त्यानंतर त्यांनी शुद्धीकरण चळवळ केली. भगिनी निवेदिता यांनी या समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे केले. भगिनी निवेदिता यांनी या समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे केले. त्यांनी अनेक ठिकाणी संस्कृत पाठशाळा स्थापन केल्या. त्यानंतर पाश्चात्य शास्त्रे, संस्कृती यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी लाहोरला इंडियन अकॅडमी ही संस्था स्थापन केली. आर्य समाजाच्या प्रचारासाठी सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ दयानंदांनी लिहिला. आर्य समाजाच्या प्रसारासाठी तर कोणता ग्रंथ लिहिला तर तो सत्यार्थ प्रकाश. त्यानंतर 1883 साली दयानंदांचा मृत्यू झाला. दयानंदांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांमध्ये 2 गट निर्माण झाले. त्यापैकीच लाला हंसराज यांनी लाहोर येथे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेज स्थापन करून नंतर याच कॉलेजच्या शाखा देशभर नेल्या. दुसरे म्हणजे त्यांचे शिष्य स्वामी श्रद्धानंद यांनी हरिद्वार, कांगडी येथे गुरुकुल ही शिक्षण संस्था स्थापन केली. लाला लजपतराय हे आर्य समाजाचे महत्त्वाचे कार्यकर्ते होते. म्हणजे त्यांचे 2 भागात 2 गट निर्माण झाले होते. पहिला होता लाला हंसराज यांचा दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेज आणि दुसरा होता स्वामी श्रद्धानंद यांनी हरिद्वार येथे गुरुकुल ही शिक्षण संस्था स्थापन केली होती. त्यानंतर पुढचा समाज आहे सत्यशोधक समाज. सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात ही संस्था स्थापन केली. 28 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात येथे ही संस्था स्थापन केली. सामाजिक विषमता, दलितांचे दुःख नाहीशी करणे, समाजातील भट भिक्षुकांच्या व उच्चवर्णीयांच्या जुलुमांचा प्रतिकार करणे, त्यासाठी अज्ञानी बहुजन समाजाला ज्ञानी करून सोडणे, मानव धर्माचे आणि ईश्वर भक्तीचे सत्य स्वरूप समाजासमोर ठेवणे हे उद्देश सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमागे होते. सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान. ईश्वर एक असून सर्वव्यापी व निर्गुण, निर्विकारी व सत्वस्वरूप आहे. सर्व मनुष्य प्राणी त्याची प्रिय लेकरे आहेत. ईश्वर भक्ती करण्याचा प्रत्येक मानवास पूर्ण अधिकार आहे. आईस संतुष्ट करण्यास अगर बापास भेटण्यास तशी मध्यस्थ किंवा दलालाची जरुरी नसते, तसेच सर्व साक्षी परमेश्वराची भक्ती करण्यास भट किंवा दलालाची आवश्यकता नाही असे सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान होते. त्यानंतर मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणाने श्रेष्ठ ठरतो असे त्यांनी ठरवले. मनुष्य हा जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणाने श्रेष्ठ ठरतो असे त्यांनी मत मांडले. त्यानंतर कोणताही धर्म सर्वस्वी प्रमाण किंवा ईश्वर प्रणित नाही असं त्यांनी म्हटलं. पुनर्जन्म, कर्मकांड, जपतप या गोष्टी त्यांना अज्ञानमूलक आहेत. महात्मा फुल्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाने शेतकरी, रयत, सरकारी अधिकारी आणि ब्राह्मण वर्ग यांच्याकडून पिळली जाणारी सामान्य माणसे, कामगार, स्त्रिया, अस्पृश्य आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी जी सामाजिक क्रांतीची चळवळ सुरू झाली, त्या क्रांतीमुळे पुढे राजश्री शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादी समाजसुधारकांना प्रेरणा मिळाली. आपल्या सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ज्योतिरावांनी 1877 साली दीनबंधू नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राचे संपादक कृष्णराव भालेकर हे होते. त्यानंतर प्रार्थना समाज. ब्राह्मो समाजाचे नेते केशवचंद्र सेन यांच्यापासून प्रभावित होऊन मुंबईत आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, गोपाळ हरी देशमुख यांनी 1867 साली प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजाची तत्त्वे.
मूर्तीपूजा आणि अवतार कल्पना त्यांना मान्य नव्हती. मात्र ईश्वर सगुण आहे हे त्यांनी मान्य केले. शंकराचार्यांचे निर्गुण परब्रह्म व मायावाद प्रार्थना समाज अमान्य करतो. ईश्वर भक्तीने प्रसन्न होतो. जीवात्मा आणि परमात्मा एक नसून ते दोन आहेत. आत्मिक उन्नतीसाठी प्रार्थना समाज आवश्यक आहे. प्रार्थना समाजाचे अनुयायी आपले कट्टर हिंदुत्व कायम ठेवून धर्मात सुधारणा करू इच्छित होते. प्रार्थना समाजाने महाराष्ट्रातील सुशिक्षित वर्गात समाज सुधारण्याच्या चळवळीची पार्श्वभूमी तयार केली. या समाजाचे नेते कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलित उद्धारासाठी डिप्रेस्ड क्लास मिशन ही संस्था स्थापन केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी व नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केलेली भारत सेवक समाज या संस्था प्रार्थना समाजा चळवळीतून निर्माण झाल्या. त्यानंतर आहे परमहंस मंडळी. सुरत येथील मानवधर्म सभेचे कामकाज बंद पडल्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर व बाळशास्त्री जांभेकर यांनी 1849 साली मुंबई येथे या संस्थेची स्थापना केली. याची तत्त्वे: फक्त परमेश्वराची पूजा करावी. खरा धर्म प्रेम आणि सदाचार यावर आधारित असतो. आध्यात्मिक धर्म एकच असतो. प्रत्येकास आविष्कार स्वातंत्र्य असावे. त्यानंतर आपले बोलणे आणि वागणे तर्कसंगत असावे. मानवजात ही एकच जात आहे. योग्य ज्ञान सर्वांना दिले जावे. जातपात नष्ट करीन व शूद्रांसमवेत मी भोजन करीन अशी शपथ या संस्थांच्या सभासदांना घ्यावी लागत असे. त्यांच्या बैठका गुप्तपणे घेतल्या जात होत्या. त्यांनी सनातनी हिंदूंना उघडपणे विरोध करायचा नसावा. 1860 साली नंतर परमहंस मंडळी यांचे त्यांचे कार्य थांबवले. 1860 नंतर त्यांचे कार्य हे थांबले. ठीक आहे मित्रांनो, इथे आपण थांबूयात. आपण आपला एक पार्ट पूर्ण झालेला आहे. नेक्स्ट पार्ट आहे आपला की स्वतंत्र चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान. ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. लेक्चर जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.